रेणुकादेवी मंदिरजवळ भीषण अपघात. रसकुऱ्हाड चालकाचा मृत्यू. स्थानिकांकडून गतिरोधकांची मागणी. भगूर येथील कॅम्प रोडवरील रेणुकादेवी मंदिरजवळ शनिवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत रस्त्यालगत असलेल्या रसकुऱ्हाड चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी गतिरोधकाची मागणी केली आहे. MH15 JK 6718 क्रमांकाचे चारचाकी वाहन भगूरहून देवळाली कॅम्पच्या दिशेने जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील हे वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रसगुऱ्हाळावर जाऊन जोरात आदळले. धडक इतकी तीव्र होती की गुऱ्हाळावरील मशीन, लाकडी गाडी व इतर साहित्याचे अक्षरशः तुकडे उडाले. चारचाकी वाहनाची धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः रस्त्याच्या कडेला राजगुऱ्हाळाचे मशीन ओढत नेले. या भीषण अपघातात गुऱ्हाळ चालक गंभीर जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. कॅम्प रोड हा रस्ता चांगल्या स्थितीत असल्याने वाहन चालक येथे मोठ्या वेगाने वाहने चालवतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या भागात यापूर्वीही लहान मोठे अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक सचिन गोडसे, अतुल बोराडे, अंबादास कसबे, हेरम कुलकर्णी आणि मयंक उपाध्याय यांनी प्रशासनाकडे केली आहे. दुर्दैवी घटनेने भगूर परिसरात शोककळा पसरली असून मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.